हाय मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। कसे आहेत सर्वजण बरे असतील आशा करतो। तर काल मी एशियाटिक सोसायटी लायब्ररीला व्हिजिट केली मुंबईमध्ये। तर मी मुंबईला इथून वांगणीपासून तिकीट काढले, 40 रुपये रिटर्न तिकीट आहे। त्याच्यानंतर CSTला पोहोचलो। CSTला पोहोचल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो। तर एशियाटिक सोसायटी लायब्ररीला व्हिजिट करण्यासाठी मी तिथे विचारलं, जे इको टॅक्सी लागतात त्यांना विचारलं ते कुठे आहे म्हणून, आणि तिथे जाण्यासाठी किती रुपये घेतात। तर टॅक्सीमध्ये जायला 30 रुपये घेतात, आणि चालत गेलो तरी आपण लवकर पोहोचू शकतो। म्हणजे 5 ते 10 मिनिटाचा चालण्याचा रस्ता आहे तिथे। तर आपण तिथे चालतसुद्धा जाऊ शकतो। मी ते स्क्रीनवरती व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला। तर तिथे मी विचारल्यानंतर एक ड्रायव्हर होता तिथे। तर त्याला सांगितलं की लायब्ररी चालू आहे का? तर म्हटलं की नाही, आज बोललो बंद आहे। काल वोटिंगची सुट्टी असल्यामुळे लायब्ररीसुद्धा बंद होती। तर पुन्हा एकदा मी तिथे व्हिजिट करणार आहे। त्यांना मी सांगितलं की ॲडमिशनचे वगैरे काय पैसे घेतात का? तर ते बोलले नाही, 5 किंवा 10 रुपये वगैरे असे काही घेतात असं त्यांनी मला सांगितलं। तर मी सांगितलं चालेल, काही हरकत नाही, मी पुन्हा एकदा व्हिजिट नक्की करेन। आणि समजा आतमध्ये व्हिडिओ शूट वगैरे अलाउड असेल तर नक्की मी अपलोड करेन। त्याच्याचबरोबर तिथे प्रत्येक शनिवारी रविवारी शूट चालू असतात, आणि त्या ठिकाणी भरपूर पिक्चर, गाणे वगैरे यांचे शूट झालेले आणि होतसुद्धा असतात। ओके, थँक्यू।